सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेली विकास कामं आणि त्याच कामांवरून आता पेटलेला वाद नाशिकमध्ये गोदावरीच्या पौराणिक महत्त्वावरच गदा येत असल्याचा आरोप करत गोदाप्रेमी आक्रमक झाले आहेत। लक्ष्मण कुंड येथे सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला तीव्र विरोध झाल्यानंतर प्रशासनाने सध्या हे काम स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध घाट आणि कुंडांचे सुशोभीकरण आणि मजबूतीकरणाची कामं सुरू आहेत। रामकुंड परिसरातील लक्ष्मण कुंड येथे देखील काँक्रिटीकरणासाठी जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड सुरू होती। मात्र याच कामांदरम्यान गोदाप्रेमींनी गंभीर आक्षेप नोंदवलाय। गोदाप्रेमींच्या मते गंगा गोदावरीला दक्षिण वाहिनी म्हणून असलेलं धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे, परंतु लक्ष्मण कुंडातील कामांमुळे नदीचा प्रवाह दक्षिणेकडून वळवून पूर्वेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। यामुळे गोदावरीच्या पवित्र प्रवाहाचं स्वरूपच बदलण्याचा घाट प्रशासन घालत असल्याचा आरोप करण्यात येतोय। या मुद्द्यावरून गोदाप्रेमींनी तीव्र आक्रमक भूमिका घेत कामाला विरोध दर्शवलाय। वाढत्या रोषानंतर प्रशासनानं तात्काळ लक्ष्मण कुंडातील काँक्रिटीकरणाचं काम थांबवण्याचा निर्णय घेतलाय। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल। तोपर्यंत संबंधित काम स्थगित ठेवण्यात आलंय। दरम्यान लक्ष्मण कुंडाचे काँक्रिटीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा गोदाप्रेमींनी घेतलाय। यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गोदावरी ही फक्त नदी नाही, ती आमची आस्था आहे। लक्ष्मण कुंडात सुरू असलेल्या कामांमुळे नदीचा नैसर्गिक आणि पौराणिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न होत आहे। आम्ही याला ठाम विरोध करतो। काँक्रिटीकरणाच्या नावाखाली गोदावरीचं अस्तित्व बदलू देणार नाही असं मत गोदाप्रेमी नागरिकांनी व्यक्त केलंय। आपली गोदावरी नदी ही दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणून ओळखली जाते। पश्चिमेकडून पूर्वेकडे आल्यानंतर धनुष्कुंडातून ती साऊथ बेंड म्हणजे दक्षिण दिशेला वळते, त्यामुळे ते दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणून ओळखली जाते। दक्षिण गंगा, दक्षिण काशी अशी विविध प्रकारची विविध नावांनी नावाजलेली आपली गोदावरी नदी। गोदावरी नदीच्या मूळ रचनेमध्ये आणि प्रवाहामध्ये बदल करण्याचे काम एक परवापासून सुरू होतं। ते रामकालपातंतर्गत काम सुरू आहे, ते काम आपण ते थांबवलेले आहे। अतिरिक्त आयुक्त असतील, मनपाचे मुख्य शहर अभियंता असतील, इतर अभियंत्यांनी तिथं भेट दिलेली आहे आणि नैसर्गिक प्रवाह वळवून दक्षिण वाहिनी गोदावरीला पूर्व वाहिनी करण्याचा पाप प्रशासनामार्फत होत होतं, ते आपण आत्ता थांबवलेले आहे। निरीचे जे काही जॉईंट कमिटीचा रिपोर्ट होता, जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे, त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काँक्रिटायझेशन करायचं नाही आणि नदीपात्रामध्ये तर ठीक आहे, पण ब्लू लाईनमध्ये पण काँक्रिटायझेशन करायचं नाही, ब्लॅक फिलिंग पण करायचं नाही। या प्रकाराचे पण कायद्यांचं सर्रास उल्लंघन होताना आपण पाहिलेले, ते सर्व का आता आपण थांबवलेले आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्त ज्यावेळेस सुट्टीवर येते, ज्यावेळेस कामावर रुजू होतील, त्यानंतर त्यांच्यासोबत बैठक होऊन पुढील विषयांवर चर्चा होऊ शकते। वाईट देवांग जाणे, विकास कामं की परंपरेवर आघात, सिंहस्थाच्या तयारीत सुरू झालेलं काम आता श्रद्धा आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाचं रूप घेत आहे। आता अंतिम निर्णय काय होणार याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।